प्रेग्नेन्सीचा 9वा महिना चालू झालाय तरी सुद्धा तू खूप जास्त ॲक्टिव्ह आहेस, तू सगळे कामं करू शकते, तू थकत नाहीस आणि तुझं काही दुखत नाही असं मला भरपूर जण म्हणतात. पण त्यांना कोण सांगणार आहे, रात्रभर मला झोप नसते. आता मला ॲक्टिव्ह कशासाठी राहायला लागतं, ते म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या लेकीसाठी. कारण की मी जर ॲक्टिव्ह नसले तर त्यांना कोण खायला प्यायला बनवणार. आणि जरी मला प्रेग्नेन्सीचा 9वा महिना असला तरी माझं काही दुखत नाही असं थोडी नाही. मी खाता पिता दिसते पण माझंही दुखतं, मलाही वेदना त्रास दुखणं होतं आहे. असं नाही की प्रत्येकाची प्रेग्नेन्सी ही सेम असते. आता माझंही दुखतं पण मी कोणाला सांगणार. आता थोडंफार तर सहन करावं लागतं. एवढंही नाजूकपणा केल्यावर घरच्यांना कोण बघणार. यामुळे ना मी माझी प्रेग्नेन्सी जर्नी ना हॅप्पी आणि खुशच घालवत आहे. त्यामध्ये माझं दुखलं तरी मी जास्त काही एवढं रिक्समध्ये घेत नाही आहे. तर असं भरपूर जणांना असं वाटतं की हिचं काही दुखत नाही, काय नाही, ही नेहमी ॲक्टिव्ह असते, काही करताना दिसते, काय बनवताना दिसते. असं थोडी नाही ना. प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते, प्रत्येकाचे विचारसुद्धा हे वेगळेच असतात. तसं आता ज्यांना कोणाला वाटतं ना माझं दुखत नाही त्यांना मी सांगते, जे प्रेग्नेंट आहेत ना त्यांना माहीतच असेल प्रेग्नेन्सीचा 9वा महिना लागल्यानंतर घरातले कामं करणं किती मुश्किल आहे, बसणं किती मुश्किल आहे, खाणं पिणं हे सुद्धा किती मुश्किल आहे. रात्रभर झोप लागत नाही, रात्रभर जागावं लागतं आणि नेमकं डोळा लागला की घरातली कामं आठवतात आपल्याला. सोबत माझ्या लेकीचं सुद्धा असतं. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया अशाच वेळी. बाय.